दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की 16,000 मेगावॅट क्षमताच्या विद्युत प्रकल्प मेगावॅट क्षमतेचे विद्युत प्रकल्प उभे करण्याचा सौर ऊर्जेचे प्रकल्प उभे करण्याचा निर्णय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आहे। आणि मग एवढे प्रकल्प उभे करत असताना ज्या महत्त्वाकांक्षेनं जो ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आज तो करत असताना प्रत्यक्षात मात्र आता माझ्याच मतदारसंघामध्ये जवळपास 6 प्रोजेक्ट त्या ठिकाणी उभे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। आम्ही शासनाची जमीन त्यांना उपलब्ध करून दिली, वेगवेगळ्या कंपन्या त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट राबवण्यासाठी नेमल्या गेलेल्या आहेत, परंतु त्यांची प्रगती, त्यांची गती, कामाचा प्रोग्रेस इतका हळूहळू आहे की भविष्यामध्ये त्या योजना पूर्ण करायला देखील त्या ठिकाणी वेळ लागणार आहे। आणि म्हणून या योजना जर पूर्ण करायच्या असतील तर या ज्या एजन्सीज नेमलेल्या आहेत त्या एजन्सीच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर काम प्रगतीनं कसं होईल त्यासाठी देखील एक प्रयत्न करणं गरजेचं आहे। कृषीच्या बाबतीमध्ये आपण वीज देत असताना आज सौर पंप त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि नव्यानं वीज कनेक्शन जे आहे ते कनेक्शन बंद केलं। त्याचा दुष्परिणाम आमच्या ग्रामीण भागामध्ये आहे की आज सौर ऊर्जेचे पंप बसवणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा जेवढे अर्ज आलेले आहेत त्या अर्जाप्रमाणे 6-6 महिने झाले, वर्ष झाले, अजूनही त्या विद्युत पंप बसवलेले नाहीत। आणि एका बाजूला सौर ऊर्जेचा पंप बसत नाही आणि दुसऱ्या बाजूला विजेचं नवीन कनेक्शन देखील दिलं जात नाही, अशी डबल कोंडी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची झालेली आहे। म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी निर्णय शासनानं करणं गरजेचं आहे।